हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्वांटम नंबर्सचे डेली लाईफ युजेस अँड ॲप्लिकेशन्स. आपण काय केलं, खूप सारा सिलेबस कंप्लीट केला ज्याच्यात आपण क्वांटम नंबर शिकलो आहोत. पण क्वांटम नंबर्स आपण का शिकलो, त्याची गरज काय होती आणि आपण आता शिकलो तर त्याचा आपण यूज कुठे करू शकतो डेली लाईफमध्ये, ते आपल्याला ॲप्लिकेशन्समध्ये कशा कशामध्ये दिसतात हे आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. काय बघणार आहोत आपण आज? डेली लाईफ युजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ क्वांटम नंबर्स. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आपण. बघा, आपण बघतोय डेली लाईफ युजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ क्वांटम नंबर्स. फर्स्ट काय आहे? कलर्स ऑफ मटेरियल्स अँड फायरवर्क्स. Quantum numbers determine the energy level of electrons. When electrons jumps between these energy levels, they emit specific colors of light. Daily life example काय याचं? Firework colors, flame test in chemistry labs, neon lights and signboards. एक्झाम्पल बघा, सोडियम आहे तो काय करतो, येलो कलर दाखवतो आपल्या फायरवर्क्स मध्ये. म्हणजे फटाके जे आपण फोडतो त्याच्यात येलो कलर जर दिसत असेल तर तो कशामुळे येतो? सोडियममुळे येतो. नेक्स्ट आहे कॉपर, जो काय करतो, ब्लू ग्रीन कलर दाखवतो फायरवर्क्स मध्ये. These colors happens because electrons moves between quantized energy levels defined by quantum numbers. आपण क्वांटम नंबर्स वरून काय केलेत? एनर्जी लेवल डिफाईन केलेल्या आहेत. त्याच्यानुसार काय करतायत? ते कलर्स दाखवतायत, आपण असं म्हणतोय. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण आता. बघा, सेकंड ॲप्लिकेशन आहे एलईडी बल्ब्स अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. क्वांटम नंबर्स कंट्रोल हाऊ इलेक्ट्रॉन्स बिहेव्स इन मटेरियल्स युज्ड इन एलईडीज अँड सेमीकंडक्टर्स. डेली लाईफ एक्झाम्पल काय आहे? एलईडी बल्ब्स, मोबाईल फोन स्क्रीन्स, टेलिव्हिजन डिस्प्लेज. मटेरियल्स लाईक गॅलियम अँड आर्सेनिक form semiconductors where electron transitions produce light. Because of quantum numbers, engineers can design LEDs of different colors. म्हणजे आपण एलईडी मध्ये जे वेगवेगळे कलर दिसतो ते आपण कशामुळे तयार केलेले आहेत? क्वांटम नंबर्स हा फिनॉमिनॉन यूज करून केलेला आहे, जो कशावरती डिपेंड करतो? एनर्जी लेवल्स वरती. एनर्जी लेवल्स जशा कमी जास्त असतील, त्याच्यातला गॅप कमी जास्त असेल, त्याच्यानुसार काय करतात? ते मटेरियल्स जे यूज केलेले आहेत ते काय करतात? वेगवेगळा कलर दाखवतात. इथे एक्झाम्पल दिले, गॅलियम आणि आर्सेनिक आहे, सेमी कंडक्टर्स आहेत. ते काय करतात? इलेक्ट्रॉनचे ट्रान्झिशन्स दाखवून काय करतात? लाईट इमिट करतात किंवा प्रोड्यूस करतात. ती लाईट आपल्याला काय करते? एलईडी बल्ब्स किंवा जे आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतात, स्क्रीन्स असतात, एलईडी स्क्रीन्स असतील किंवा टीव्हीच्या ज्या स्क्रीन्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता. बघा, थर्ड यूज आहे किंवा ऍप्लिकेशन आहे क्वांटम नंबरचं, केमिकल बॉन्डिंग इन एव्हरीडे प्रोडक्ट्स. आपण जे एव्हरीडे प्रोडक्ट्स यूज करतो त्याच्यात जे केमिकल बॉन्डिंग आहे ते कशा टाईपचं असेल हे आपल्याला कोण सांगतं? तर हे क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स डिटरमाइन ऑर्बिटल्स शेप्स अँड इलेक्ट्रॉन्स अरेंजमेंट विच कंट्रोल हाऊ ॲटम्स बाउंड. म्हणजे काय? ऑर्बिटलचा शेप आणि इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट क्वांटम नंबर्स डिटरमाइन करतात आणि त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की ॲटम्स मध्ये बॉन्डिंग कसं असेल. दिस एक्सप्लेन्स द स्ट्रक्चर ऑफ मेडिसिन्स, प्लास्टिक्स, सोप्स अँड डिटर्जंट्स, फूड मोलिक्युल्स. एक्झाम्पल बघा काय आहे? वॉटर हॅज अ बेंड शेप बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन अरेंजमेंट इन ऑर्बिटल्स डिफाईन्ड बाय क्वांटम नंबर्स. वॉटरचा शेप कसा आहे? बेंट आहे. मग तो तसा का आहे? तर त्यात असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट आहे ऑर्बिटल्स मधली. ते कोण सांगतं आपल्याला? तर क्वांटम नंबर्स. म्हणून आपण काय करतो? क्वांटम नंबर स्टडी करतो, जेणेकरून आपल्याला काय समजतं की जे केमिकल प्रोडक्ट्स आहेत किंवा ज्या बाकीचे प्रोडक्ट्स आहेत ते कशा टाईप्सच्या बॉन्ड्सनी बनलेले आहेत, त्यांच्यात बॉन्डिंग काय आहे हे समजण्यासाठी आपण काय केलं? क्वांटम नंबरचा स्टडी केला. नेक्स्ट बघा, चौथा यूज किंवा चौथा ऍप्लिकेशन, पिरियडिक टेबल ऑर्गनायझेशन. पिरियडिक टेबल आपण कसा ऑर्गनाइज केला तर त्याचं यूज काय केलं? आपण तिथं क्वांटम नंबर्सचा यूज केलेला आहे. द स्ट्रक्चर ऑफ द पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन विच इज डिराइव्ड फ्रॉम क्वांटम नंबर्स. हे आपल्याला अगोदरपासूनच माहिती आहे. पिरियडिक टेबल मध्ये जे एलिमेंट्स ऑर्गनाइज केलेले आहेत ते त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार केलेले आहेत. मग ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला कोणापासून मिळतं किंवा आपण कसं शोधून काढू शकतो? तर क्वांटम नंबर्स वरून. बिकॉज ऑफ दिस वी नो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स लाईक. ह्याच्यामुळे आपल्याला कोणकोणत्या प्रॉपर्टीज समजतात बघा. आयर्न युज्ड इन बिल्डिंग्स मध्ये आपण आयर्न यूज करायचा. का करायचा? तर खूप स्ट्रॉंग मटेरियल तयार करतो तो. सिलिकॉन युज्ड इन कम्प्युटर चिप्स, कारण सिलिकॉन काय आहे? सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे आणि ते स्टोरेज मध्ये पण यूज केलं जातं. क्वांटम नंबर्स हेल्प प्रेडिक्ट इन रिॲक्टिव्हिटी, व्हॅलन्सी अँड केमिकल प्रॉपर्टीज. क्वांटम नंबर्स वरून आपण त्या एलिमेंटची, कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी सांगू शकतो, त्याची व्हॅलन्सी सांगू शकतो आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण सांगू शकतो. याच्यासाठी आपण काय करतो? क्वांटम नंबरचा स्टडी करतोय. नेक्स्ट बघूया आता.
बघा, 5वं ऍप्लिकेशन आहे लेझर्स युज्ड इन डेली लाईफ. डेली लाईफमध्ये आपण लेझर्स यूज करतो, त्याच्यात सुद्धा आपण क्वांटम नंबरचा यूज केलेला आहे. लेझर टेक्नॉलॉजी वर्क्स बिकॉज इलेक्ट्रॉन्स मूव्स बिटवीन स्पेसिफिक क्वांटम एनर्जी लेवल्स. क्वांटम एनर्जी लेवल्समध्ये इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, मूव्ह करत असतात. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरून जे आपल्याला बाहेर पडणारे रेज असतील ते लेझर्स कसे तयार होतील याचा आपण स्टडी करतो आणि ते आपण ऍप्लिकेशन मध्ये यूज करतोय. डेली युजेस बघा, बारकोड स्कॅनर्स इन सुपर मार्केट्समध्ये जे बारकोड स्कॅनर्स असतात त्याच्यामध्ये लेझर्स यूज केलेले असतात. लेझर प्रिंटर्स असतील, मेडिकल सर्जरीमध्ये जे लेझर्स यूज केले जातात ते सुद्धा काय असतात, आपण क्वांटम नंबर्स वरून स्टडी करतो की कोणत्या एनर्जीचे पाहिजेत, किती त्याची काय म्हणायचं वेव्हलेंथ काय असावी, एनर्जी काय असावी. नेक्स्ट काय आहे, फायबर ऑप्टिक इंटरनेट. जे काही इंटरनेटचे फायबर ऑप्टिक इंटरनेटचे ऑप्शन्स आहेत ते सगळे कशावरती आपण स्टडी करून तयार केलेले आहेत, क्वांटम नंबर्सवरती. एक्झाम्पल बघा, लेझर ऑपरेशन डिपेंड्स ऑन इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन बिटवीन क्वांटाइज्ड लेवल्स. हाच पॉईंट आहे की लेझरचं जे ऑपरेशन आहे किंवा लेझर्स किती इंटेन्सिटीचे असावे, त्याचं काय म्हणू आपण ओपेसिटी किती असावी, पेनिट्रेशन पॉवर किती असावी, हे कशावरती डिपेंड असतं, त्या क्वांटाइज्ड एनर्जी लेवल्सच्या मध्ये जो काही गॅप असेल एनर्जी लेवल्सचा, त्या एनर्जी लेवल्सच्या गॅपवरती डिपेंड असेल. नेक्स्ट बघू आपण आता. बघा, नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे MRI स्कॅनर्स इन हॉस्पिटल्स. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग MRI डिपेंड्स ऑन स्पिन क्वांटम नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड न्यूक्लिय. आता हे कसं यूज केलं जातं, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं जातं आणि आपल्या बॉडीमध्ये जे काय आपण काय म्हणू आयन्स असतात, मेटल आयन्स असतात, त्यांच्या स्पिन्स वरती आपण त्याच्यावरून काय करतो, एक इमेज तयार करतो मॅग्नेटिक फील्डमध्ये. ते रेझोनन्स इफेक्ट तिथे दाखवतात म्हणून त्याला काय म्हटलेलं आपण मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग युजेस मॅग्नेटिक फील्ड्स टू डिटेक्ट स्पिन स्टेट्स ऑफ ॲटम्स इन दी बॉडी. हेच मी तुम्हाला आता सांगितलं. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग जे काही MRI आपण म्हणतो ते काय करतं, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतं, स्पिन स्टेट्स आपल्या ॲटम्स बॉडीमध्ये जे ॲटम्स आहेत त्यांच्या स्पिन स्टेट डिटेक्ट करण्यासाठी काय करतं, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं जातं. आता कधी कधी यूज केलं जातं, डॉक्टर्स यूज इट टू डायग्नोज करण्यासाठी यूज केलं जातं ब्रेन प्रॉब्लेम्स, इंजुरीज अँड ट्युमर्स. ठीक आहे. MRI आपल्याला माहिती आहे मेजर प्रॉब्लेमसाठीच आपण काय करतो, MRI आपण काढतो. नेक्स्ट ऍप्लिकेशन बघूया चला. बघा, लास्ट ऍप्लिकेशन आहे स्पेक्ट्रोस्कोपी ऑफ केमिकल अनालिसिस. क्वांटम नंबर्स एक्सप्लेन ॲटॉमिक स्पेक्ट्रा. ॲटम्सच्या इंटरनल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्समुळे जो स्पेक्ट्रा मिळतो त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक स्पेक्ट्रा. दिस इज युज्ड इन टेस्टिंग वॉटर प्युरिटी, डिटेक्टिंग मेटल्स इन फूड. वॉटरची प्युरिटी टेस्ट करण्यासाठी किंवा आपण काय म्हणतो फूडमधील मेटल्स डिटेक्ट करण्यासाठी आपण याचा स्टडी करतो. फूड्समध्ये इम्पॉर्टंट मेटल्स असतील किंवा पॉयझनस इलेमेंट्स किंवा मेटल्स असतील त्यांचं सुद्धा डिटेक्शन करण्यासाठी आपण काय करतो, हे ॲटॉमिक स्पेक्ट्रा यूज करतो. स्टडिंग स्टार्स. स्टार्सचा स्टडी करताना स्टार्समधून जो कलर बाहेर पडतो तो आपल्याला काय सांगतो की त्या कलरवरून आपण वेव्हलेंथ डिटरमाइन करू शकतो. त्या वेव्हलेंथमधून आपण काय करू शकतो, त्या स्टार्समध्ये असलेल्या ॲटम्सच्या एनर्जी लेवल्सचा मधला गॅप काय असेल हे आपण डिटरमाइन करू शकतो. एक्झाम्पल टेक्निक कोणती आहे बघा, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. ही कशासाठी यूज केली जाते, ॲटम्सच्या इलेक्ट्रॉनिक लेवल्स मधला एनर्जी डिफरन्स काय असेल. सपोज आपल्याला एखादं कंपाऊंड दिलं आणि त्याच्यात आपल्याला सांगितलं की डिटरमाइन करा कोणकोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहे. मग त्यावेळी आपण काय करतो, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी यूज करतो. कोणकोणते कलर त्याच्यातून इमिट केले जातात त्याच्यावरून आपण त्या कलरवरून कोणते एलिमेंट्स असण्याची पॉसिबिलिटी आहे हे डिटरमाइन करतो. ठीक आहे. तर हे होते 7 युजेस किंवा ॲप्लिकेशन्स कशाचे, क्वांटम नंबर्सचे. सिम्पल वर्ड्समध्ये आपण काय सांगू शकतो, क्वांटम नंबर्स हेल्प सायंटिस्ट नो वेअर इलेक्ट्रॉन्स आर अँड हाऊ दे बिहेव. म्हणजे सायंटिस्टना समजण्यासाठी, काय समजण्यासाठी, इलेक्ट्रॉन्स कोठे आहेत आणि ते कसं बिहेव करतायत. आणि हे जे नॉलेज आहे, दिस नॉलेज इज युज्ड इन इलेक्ट्रॉनिक्स, मेडिसिन, लाइटनिंग, केमिस्ट्री अँड मटेरियल्स युज्ड इन एव्हरी डे. म्हणजे हे जे नॉलेज आपल्याला भेटेल, ज्याच्यावरून आपल्याला समजतं इलेक्ट्रॉन्स कोणते कुठे आहेत प्रेझेंट, कोणत्या ऑर्बिटल्समध्ये प्रेझेंट आहेत, कोणत्या एनर्जी लेवलमध्ये प्रेझेंट आहेत, त्यांच्यातलं एनर्जी गॅप काय आहे ह्याच्यावरून, आणि ते कसे बिहेव करू शकतात ह्याच्यावरून जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल ते आपण कशात यूज करतोय, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिसिन्स, लाइटनिंग, केमिस्ट्री, देन मटेरियल्स युज्ड इन एव्हरीडे लाईफ. आणि त्याचा आपण यूज करून काय करतो, त्याचे ॲप्लिकेशन्स आपण स्टडी करतोय आणि ते आपण डेली लाईफमध्ये यूज करतो, पण आपल्याला माहिती नसतात की ह्याच्यासाठी आपण क्वांटम नंबर शिकलेलो आहोत. तर हे होते डेली लाईफ युजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ क्वांटम नंबर्स. जेव्हा मी स्वतः MSc ला होते तेव्हा मलाही माहिती नव्हतं की क्वांटम नंबर्स आपण कशासाठी यूज करतो. आपण फक्त शिकतो, पेपरमध्ये लिहितो, पास होतो आणि मूव्ह ऑन होतो.
ठीक आहे. आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं, पण आपल्याला आपण शिकलेले पॉईंट्सचा यूज काय आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. चला तर भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, ज्याच्यात आपण काय करू, इन्फॉर्मेटिव्ह स्टडी करू. डेली लाईफ युजेसमध्ये आपण वापरणारे जे पॉईंट्स आहेत त्यांचा स्टडी करू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनेलला. थँक्यू.